गुड मॉर्निंग. परत एकदा आपण श्रमदानासाठी सज्ज झालो होतो आणि आज आपला जो श्रमदानाचा 525वा दिवस आहे. 25व्या दिवशी टायगर अकॅडमी जी काही आपल्या मिरजगावमध्ये कार्यरत एक अकॅडमी आहे, त्याचे आज जे विद्यार्थी आहेत आणि सर हे सगळे आपल्या आज गार्डनमध्ये आपल्याला हातभार लावण्यासाठी आपल्याला खांद्याला खांद्या लावून या पर्यावरणाचं आपण काहीतरी देणं लागतो ही ज्यावेळेस जाणीव होती त्यावेळेस माणूस हा कसल्याही प्रकारचं न विचार करता 100% देऊन कामाला लागलेला असतो. त्याचंच हे एक जिवंत उदाहरण आहे की आपण पर्यावरणाशी काहीतरी देणं लागतो, पर्यावरणाचं आपल्याला काहीतरी देणं आहे, या समाजाला काहीतरी देणं आहे, या भावनेतून आमची जी चळवळ चालू आहे श्रमदान ग्रुप, त्याच चळवळीला आज आणखीन एक हातभार लावण्यासाठी टायगर अकॅडमी आलेली आहे. तसा विचार केला ते वेळोवेळी आपल्यासाठी मदतीला आलेले आहेत. जसं अमरधामचं गार्डन होतं, या डिवायडरमध्ये ज्यावेळेस झाडं लावायचे होते त्यावेळेस वेळोवेळी यांनी आपल्याला साथ दिलेलीच आहे. पण आजसुद्धा ती एक आपल्याला साथ देण्याचं काम करत आहे. आणि ज्यावेळेस आम्ही आत्ता सरांकडे गेलतो सांगायला नाही का की आम्हाला तुमची थोडीशी मदत येते, आज डिवायडरमध्ये आले त्यावेळेस त्यांची एक नवीन संकल्पना लक्षात आली की त्यांची एक नवीन संकल्पना आहे की एक शुक्रवार ते गावासाठी देत आहे. म्हणजे ज्यावेळेस आठवड्यातला एक वीक एक गाव, आणि माझ्या माहितीनुसार हे 8वं गाव दिसतंय की ते आज श्रमदान करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. ही यांची जी संकल्पना आहे ही खरंच भारी आहे. आम्ही जी करतोय की ते फक्त आम्ही आमच्या गावासाठी करतोय की गावामध्ये रोज येतोय, झाडं लावतोय, श्रमदान करतोय. पण सरांनी जी एक संकल्पना राबवली आहे की आठवड्यातून एक दिवस म्हणजे ते शुक्रवारी श्रमदान करतात आणि त्या श्रमदान करत असताना एक दिवस एक गाव ही संकल्पने थ्रू त्यांचं कार्य चालू आहे. म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत आपण सरांनाच भेटू, एक मिनटं आहे का सर, तुम्ही आज आमच्या गार्डनमध्ये आलाय, आम्हाला मदत करण्यासाठी आलाय, खरंच तुमच्या मनापासून आभार आहेत. आणि तुमची जी एक संकल्पना आहे जी की आम्हाला आत्ता ऐकायला भेटली, दर शुक्रवारी तुम्ही एक गाव घेताय स्वच्छ करण्यासाठी. आत्तापर्यंत तुम्ही किती गावं केले आणि काय सीन आहे नाही का, म्हणजे ही संकल्पना कशी आली? आमचा हा आज तिसरा शुक्रवार आहे. आम्ही सगळ्यात सुरुवात हीच केली की जेव्हा आपण परिसरामध्ये जेव्हा पाहतो तेव्हा परिसरामध्ये झाडं म्हणजे जे गवत असेल किंवा कागद असतील हे आपण पाहून ह्याचा दुष्परिणाम आपल्यालाच होतो सगळा. जेव्हा कोविडच्या काळात आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, ज्या वेळात कोविड होता त्या टायमाला प्रदूषण एकदम स्वच्छ होतं. आता पुन्हा तसं दूषित होत चाललं आहे. त्याच्यामुळं आपण एक विचार केला की हे जे विद्यार्थी आहेत आज आपले, हे विद्यार्थी बरेच पालकांचा आम्हाला आत्ता पण विरोध आहे. आत्ता जस्ट मिरजगावमध्ये आम्हाला थोडा विरोध झाला गावामध्ये की तुम्ही मुलांना असं काम करायला लावं नाही पाहिजेत. पण मला फक्त एकच माहीत आहे की जेव्हा आपण ह्या भारत देशाच्या असतो किंवा ह्या जगामध्ये आपण असतो तर आपल्याला प्रदूषणशिवाय जर प्रदूषणमुक्त असतो तर आपण जगू शकतो. त्या दृष्टिकोनाने या सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकच आपण फक्त प्रश्न विचारत होतो, तो म्हणजे की इथून पुढं आपण आपल्या दिवसामधला 1 तास किंवा अर्धा तास आपण ह्या पर्यावरणासाठी द्यायच पाहिजेत. ह्या ऋतूप्रमाणे आम्हाला मध्ये 7 दिवस तर देता येत नाहीत, मग आमचा आज सुट्टीचा दिवस असतो. त्यामुळं आम्ही आज दर शुक्रवारी 1 तास ते 1.5 तास आम्ही काही गावासाठी देतो. ही आमचं 3रं गाव आहे. आम्ही सगळ्यात सुरुवात केलं तर मांदळीपासून. मांदळीचं देवस्थान आणि मांदळीच्या गावातला पूर्ण ग्रामपंचायती एरिया आम्ही स्वच्छ केला मागच्या पहिल्या शुक्रवारी. दुसऱ्या शुक्रवारी आम्ही तिखीमध्ये गेलो होतो. तिथल्या सरपंचाशी आम्ही भेटलो होतो की त्यांना बोललो की आम्ही असं संक्रमण सुरू केली. त्यांनी बी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. मांदळीवाल्यांनी पण भरपूर चांगला प्रतिसाद दिला पूर्ण गावाने. आणि आज आम्ही काल सर्व गावातले जे आहेत ज्येष्ठ लोक त्या सर्वांना सांगून आम्ही असलो की आम्ही मिरजगावमध्ये सकाळी स्वच्छतेसाठी येतो आहेत म्हणून. आणि आम्ही सर्व विद्यार्थी, तुम्ही जर पाहिलं असेल तर मराठी शाळा ते इकडं पुढं भारत विद्यालय ते तिकडून परत खालचा जो रोड आहे तो हायवे रोड साई मशिनरीपर्यंत, इकडं बाजारतळ पूर्ण मराठी शाळा, सरकारी दवाखाना आणि स्टँड, आणि आत्ता शेवटला हे जे आपण इथल्या ज्या श्रमदान ग्रुपने जे काय हे जे बगीचा उभा केली ह्याच्यामध्ये आत्ता इथं म्हणजे सर आम्हाला भरपूर काय थोडं तिथलं बरंच गवत उगालं आहे, हे आम्हाला स्वच्छ करायचं आहे. म्हणून आम्ही आता ते तिकडं सगळं झाल्यानंतर आम्ही तर ह्या बगीचेमध्ये आलो आहेत. म्हणजे आम्हाला फक्त एकच सांगायचं आहे की आम्ही करतो हे फक्त नाही तर श्रमदान ग्रुप इतका मोठा आहे, या श्रमदान ग्रुपमध्ये आपण बी सर्वांनी सहकार्य करावं. आपण बी आपला दिवसामधला 1 तास आपल्या श्रमदानासाठी द्यावा पाहिजेत, ही माझी इच्छा आहे. आणि आपण सर्वजण हा जो व्हिडिओ पाहत असतात जे लोक, त्यांनी हा व्हिडिओ पाहून होईना आपल्या घराभोवतीची, आसपासची, शेजारची किंवा वाडी वस्ती गाव ह्या सर्वांनी आपण 1 तास श्रमदान द्यायच पाहिजे. थँक्यू सर. ज्यावेळेस चांगलं कार्य करत असतो त्यावेळेस अडचणी ह्या 100%च येतात, त्याला विरोध हा होतच असतो. तसाच हा एक प्रकार समजायचा आहे. पण अकॅडमीतले जे मुलं आहेत
ते उद्या भविष्यात कोणी पोलीस होणार आहे, कोणी आर्मीत जाणार आहेत, हे 100% खरंच आहे. पण त्याच्यासोबत ते आपण या देशाचे नागरिक आहेत आणि पर्यावरणाविषयी आपल्याला काहीतरी देणं आहे, ही संकल्पना त्यांच्या मनात रुजल्याशिवाय राहणार नाही. त्यांना जाणीव होणार आहे की निसर्ग आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचा आहे आणि आपण निसर्गासाठी किती काही देऊ शकतो. ही सर जाणीव खरंच तुम्ही आज मुलांना करून दिलेली आहे. भविष्यातसुद्धा जीवन जगत असताना या संकल्पनेतून मुलं त्यांचं वर्क करत असताना निसर्गाला काहीतरी देणं लागतं, ही संकल्पना ते त्यांच्या हृदयात जिवंत ठेवतील आणि निसर्गासाठी भविष्यातसुद्धा हे असे करतील. थँक्यू सर, तुम्ही तुमची सगळी गँग घेऊन आलात आणि तुम्ही आज आम्हाला मदत करताय, त्याबद्दल परत एकदा तुमचे मनापासून आभार. वेळोवेळी तुम्ही मदत केलेलीच आहेत, भविष्यात पण नक्कीच कराल. थँक्यू.